हे बघा तुम्ही बघू शकता, आधार कार्ड अगदी व्यवस्थित आपल्या पर्समध्ये बसलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे बघा ATM कार्ड, बँकेचं पासबुक, सगळं काही तुम्ही एकाच पर्समध्ये कॅरी करू शकता. हे बघा किती स्पेस आहे, अजून हे एवढे कागद ठेवल्यावर सुद्धा स्पेस किती आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये भरपूर अजून कागदपत्र तुमचे बसतील आणि बाहेर न्यायचं असेल तर तुम्ही पैसे वगैरे घेऊन जाऊ शकता याच्यात. आणि अजून बरंच काही तुमचं मेकअपचं सामान वगैरे ते सुद्धा न्यायचं असेल तर तुम्हाला ही पर्स खूप जास्त छान पडेल पण आणि आवडेल पण तुम्हाला. तर हे बघा तुम्ही बघू शकता कागदपत्र ठेवल्यानंतर किती सुंदर दिसते. तर जय श्रीराम, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, काल आपण ही छोटीशी पिशवी, क्यूटची पिशवी कशी शिवायची ते बघितलं. हे बघा, ही तुम्ही डब्यासाठी किंवा कुठे मार्केटमध्ये न्यायला, छोटे मोठी वस्तू आणायला सुद्धा तुम्ही यूज करू शकता. अशी ही छानशी ड्रेसच्या कपड्यापासून आपण स्टिच केलेली ही पिशवी आहे. तर अशा पिशव्या जर तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर तुम्हाला स्क्रीनवर मी व्हॉट्सअप नंबर देते, त्याच्यावरती तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. तर ही पिशवी तुम्हाला मिळेल 80 रुपये पीस. पर पीस 80 रुपये अशी तुम्हाला या पिशव्या मिळून जातील. तुम्ही बघू शकता जवळून पण किती क्यूट आणि सुंदर ही पिशवी दिसत आहे. तर अशा वेगवेगळ्या कलरच्या वगैरे तुम्हाला पिशव्या शिवून मिळतील. तुम्हाला चेन हवी असेल तर चेन सुद्धा त्याला लावून मिळेल. आणि तुम्हाला जर विदाऊट झिपची हवी असेल तर विदाऊट चेनची सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर व्हॉट्सअप नंबर देते, त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर तुमची बुक करू शकता. तर आज आपल्याला ऑर्डर आलेली आहे या पर्सची. ही जी पर्स आहे ती मी माझ्यासाठी स्टिच केलेली होती, शिवलेली होती. तर मी ही पर्स बँकेत वगैरे कुठेही जायला यूज करते, कारण याच्यामध्ये आधार कार्ड वगैरे सगळं माझे डॉक्युमेंट्स व्यवस्थित बसतात. त्याच्यामुळे मी ही यूज करते. आणि कुठेही दुकानात वगैरे पण जायचं असलं, बाजारात, पण मी हिलाच यूज करते. तर ही पर्स माझ्या हातात बघून बऱ्याच बायकांनी मला ऑर्डर दिलेली आहे. तर एका जे मावशी आहेत त्या जर म्हणजे वय आहे त्यांचं जरा जास्त, तर त्यांनी ही ऑर्डर दिलेली आहे या पर्सची. आणि त्यांना हवं आहे या कपड्यापासून अशी सेम पर्स या कपड्यापासून. तर हे कापड त्यांनी कसं सिलेक्ट केलं, मी माझ्या मुलासाठी छानसं जे दप्तर आहे ते शिवलेलं होतं, स्कूल बॅग, त्यासाठी मी हा कापड यूज केला होता. आणि त्यामधून हा एवढा तुकडा माझा उरलेला आहे. तर हा तुकडा कपड्याचा मी केवढ्याचा आणलेला होता, तर 10 रुपयाचा आणलेला होता. तर यापासून मी एक स्कूल बॅग शिवली आणि आता हे पर्स शिवणार आहे. तर पर्स शिवून देखील यातून कापड उरणार आहे आणि या कापडामध्ये आरामात आपल्या 3-4 पर्स बसतील आरामात. तर हा कापड त्यांनी सिलेक्ट केलेला होता. त्यांनी माझ्या मुलाचे स्कूल बॅग बघितली शाळेत जाताना, त्यांनी सांगितलं तू जे कापड तुझ्या मुलाच्या स्कूल बॅगसाठी यूज केलं त्यातलं कापड जर उरलेलं असेल तर मला त्याच कापडाची अशी सेम पर्स शिवून दे. तर त्यांच्यासाठी आपण ही पर्स शिवणार आहोत. तर ही अशी पर्स देखील जर तुम्हाला हवी असेल, तुम्ही मला ऑर्डर देऊ इच्छित असाल तर तुम्हाला 120 रुपयाला पर पीस ही पर्स मिळणार आहे. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि मला व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करायचा आहे. तुम्हाला नक्कीच ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. आणि तुम्हाला अगदी फिनिशिंगमध्ये आणि छान कापड यूज करून तुम्हाला ती पर्ससुद्धा मी शिवून देईल. तर तुम्ही मला नक्कीच ऑर्डर देऊ शकता. तर मैत्रिणींनो, चला मग आपण अशी सेम पर्स आज शिवून बघूया. आणि जर तुम्हाला स्वतःला शिवण्याची आवड आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओ बघून स्वतः पण शिवून वापरू शकता. तुमच्यासाठी छोट्या मोठ्या पर्स देखील तुम्ही शिवू शकता. आणि तुम्हाला जर ट्रॅव्हल बॅग स्टिच करायची असेल, ट्रॅव्हल बॅग तुम्हाला शिवता येत नसेल, तर ट्रॅव्हल बॅगचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला स्क्रीनवरती ट्रॅव्हल बॅगचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता आणि एक ट्रॅव्हल बॅग मोठ्या साईजची छान शिवू शकता. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. आणि ज्या कोणत्या ताईला प्रमोशन करायचं असेल तिच्या प्रोडक्टचं किंवा तिच्या यूट्यूब चॅनलचं, तर तुम्ही मला संपर्क करू शकता. तर तुम्हाला जर प्रमोशन करायचं असेल तर प्रमोशन देखील आपण करणार आहोत एकदम कमीत कमी प्राईसमध्ये. तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मला संपर्क करा. तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मला मेसेज करू शकता. फक्त कॉल करू नका, कारण खूप माझं पण खूप काम असतं, बिझी शेड्यूल असतं, त्याच्यामुळे कॉल करू नका. मेसेज करा, मेसेजला तुम्हाला नक्कीच उत्तर मिळणार आहे. आणि हे सगळं ट्रस्टेड आहे, यामध्ये काही फसवी नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तर चला मग छोटीशी पर्स रेडी करूया. तुम्ही कापड ठेवलेला आहे आपल्याला जो कट करायचा आहे, तर याचं उंची आणि रुंदी कशी घ्यायची ते आधी बघून घेऊया. तर याची रुंदी आपण घेणार आहोत 10 इंच आणि याची उंची घेणार आहोत आपण 12 इंच. आणि हे सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. तर हे आपण कट करून 10 बाय 12 इंचाचा आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. तर हे साईडला घेऊ. हे बघा, हे असं आपला मेन फॅब्रिक आपण कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला मध्ये लावण्यासाठी पाहिजे, मध्ये म्हणजे अस्तर लावण्यासाठी पाहिजे आपल्याला नॉनवेन. तर हे नॉनवेन जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे 50 रुपये मीटर आहे. जर तुम्हाला हवं असलं तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट टाका या नॉनवेनचा आणि मला सांगा तुम्हाला किती मीटर हवा आहे. तर 50 रुपये मीटरप्रमाणे हा मिळून जाईल तुम्हाला. घरगुती यूजसाठी खूप चांगला आहे. आपल्याला काही बाहेर खूप मोठ्या बॅग्स वगैरे विकायच्या नाही आहेत. आपण घरगुतीच टेलर आहोत, त्याच्यामुळे आपण हे छोट्या मोठ्या वस्तू या नॉनवेनपासून रेडी करू शकतो. आणि हे काही खराब होत नाही आहे, क्वालिटी एवढी पण खराब नाही आहे, चांगली आहे. फक्त ते कडक जे नॉनवेन असतं ना ते नाही आहे, थोडं सॉफ्ट आहे. एकदा तुम्ही यूज करून बघा, जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही अजून ऑर्डर देऊ शकता. तर हे बघा, हे अस्तर आणि हे मेन फॅब्रिक, फक्त एवढंच आपल्याला यामध्ये हवं आहे. आपण यामध्ये दुसरं काहीच यूज करणार नाही आहे. तर 10 बाय 12चा आपण नॉनवेन कट केलं आणि 10 बाय 12चा आपण मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे. आता याला आपल्याला लागेल
चेन आणि रनर, आणि त्याचबरोबर जे वरचे आपले हँडल्स असतात ते हे थोडंसं तिरकस आहे, तर मी ते आधी सरळ कट करून घेते. असा जर तुम्ही बिझनेस केला तर तुम्हाला नक्कीच परवडेल, आणि तुम्हाला जर मला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला सुद्धा ऑर्डर देऊ शकता. आपण बघितलंच मेन फॅब्रिक आणि आपण नॉन मेन किती मापाचं कट केलेलं आहे. तसेच हे हँडल मी कट करून घेतलेले आहे हँडल बनवण्यासाठी. तर त्यासाठी मी याची उंची घेतलेली आहे 10.5 इंच आणि याची रुंदी घेतलेली आहे 2 इंच. असे 2 स्ट्रीप आपण कट करून घेतलेले आहे आणि याची आपण हँडल रेडी करणार आहोत. आता याला आपण आधी विल्टिंग करून घेऊया. ही उंची आहे आणि ही रुंदी आहे. तुम्हाला जर 2 पॉकेटचं, माझी जी पर्स आहे आधीची ती 2 पॉकेटची आहे, पण या ज्या मावशी आहेत ज्यांनी ऑर्डर दिली आपल्याला त्यांना सिंगल पॉकेटची पर्स हवी आहे, त्याच्यामुळे आपण याला सिंगल पॉकेटच बनवणार आहोत. आणि तुम्हाला जर तशी डबल खणाची पर्स हवी असेल तर तुम्ही त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याच कापडाचं तुम्हाला वरती थंबनेल दिसेल, तर तुम्ही त्यावरती क्लिक करून तो व्हिडिओसुद्धा बघू शकता की किती अंतरावर आपल्याला कापड जो आहे तो कट करायचा आहे आणि तिथे चेन अटॅच करायची आहे. आपण आता जर खाली कापडाचं अस्तर लावलं असतं तर आपण याच्या आतमध्ये राईस बॅग लावली असती किंवा फॉर्म लावला असता, पण आपण नॉनवेज यूज करत आहोत त्याच्यामुळे याच्या आतमध्ये मी काहीच यूज केलेलं नाही. फिनिशिंगने येण्यासाठी नॉनवेजचा उपयोग नक्की करा. 50 रुपये मीटर काहीच महाग नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच मला ऑर्डर देऊ शकता. काही बायकांना आधी पेमेंट करायला थोडं घाबरतात, पण ऑनलाईनचा जर बिझनेस असतो ना त्याच्यामध्ये तुम्हाला आधीच पेमेंट करावं लागतं आणि त्याच्या 6-7 दिवसामध्ये तुम्हाला ते पार्सल रिसीव्ह होतं. तर याला आपण चारी बाजूने क्विल्टिंग करून घेतली. आता जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना नॉनवेजचा तो आपण कट करून घेऊ. हे बघा किती फिनिशिंगमध्ये दिसतंय. हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय आपलं कापड. आता आपल्याला याला तिरप्या टिपा देऊन घ्यायच्या. तुम्ही चौकोन देखील देऊ शकता, तिरप्या देखील तुम्हाला हवं तसं तुम्ही त्याला फिटिंग करू शकता. मला तिरप्या टिपा आवडतात त्याच्यामुळे मी तिरप्याच टिपा लावते. थोडंसं असं हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपला कपडा जो आहे ना तो गोळा नाही होत. हे बघा असं थोडंसं ताणून घ्यायचं. या प्रोडक्टची जी ऑर्डर आहे ना ते मला कधीही पासून दिली आहे त्या मावशीने, पण माझा मुलगा आजारी होता त्याच्यामुळे मला शिवणकाम करायला जमतच नव्हतं. त्याचं छोटंसं जर पर्स असेल ना तर त्याला टिपा नाही दिल्या ना तिरप्या तरी चालतात, पण मी याला देते. मी त्या पर्सला टिपा अशा तिरप्या म्हणजे दिल्याच नव्हत्या, फक्त चौकोनमध्ये आपण जसं हे फिटिंग केलेलं होतं तसंच केलं होतं. तुमचं वरचं कापड जर थोडंसं जाड असेल ना तर अशा तिरप्या टिपा वगैरे नाही दिल्या तरी चालतात. हे बघा एकदम फिनिशिंगमध्ये आपलं जे हे कापड आहे ते तयार झालं आहे क्विल्टिंग करून सुद्धा. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती चेन अटॅच करायची. जर आपल्याला 2 पॉकेट रेडी करायचे असते ना याला, तर आपण इथून 2 इंचावरती कट करून इथे आपण 2 किंवा 1.5 इंचावरती कट करून इथे आपण चेन अटॅच केली असती आणि आतमध्ये आपण एक फॅब्रिक अटॅच केलं असतं. पण आपल्याला सिंगल पॉकेटची बनवायची म्हणून आपण कट नाही करत आहोत. त्याआधी आता आपल्याला हँडल रेडी करून घ्यावे लागतील. हँडल अटॅच केल्यानंतर मग आपल्याला चेन लावावं लागेल. तर दोन्ही साईडने असं फोल्ड करून घ्यायचं. हे बघा असं, आणि हँडल जे आहे ते रेडी करून घ्यायचे. तर मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय, कोणत्या गावातून बघताय ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, कारण मला सुद्धा कळेल की तुम्ही माझ्या गावाजवळचे आहात की लांबचे आहात. तुम्ही कुठून बघताय माझा व्हिडिओ नक्की कमेंट करा. आणि हो, माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही मला ऑर्डर सुद्धा नक्की देऊ शकता. माझ्याकडे एम्ब्रॉयडरीचे सुद्धा फॅब्रिक आहेत. जर तुम्हाला एम्ब्रॉयडरीच्या फॅब्रिकपासून पर्स हवी असेल तर तुम्ही ते सुद्धा मला व्हॉट्सअपवरती सांगू शकता. मी तुम्हाला नंबर शो केलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता.
तुम्हाला रनर वगैरे सुद्धा लागले तर तो रनर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे चावीच्या आकाराचे, म्हणजे चावीच्या आकाराचे त्याला डिझाईन आहे, आणि एक आहे पानाच्या आकाराची. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे. जर तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही माझी कालची व्हिडिओ बघू शकता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला रनर वगैरे दाखवलेले आहेत. तर हे आपण थोडंसं कट करून घेतलं होतं आधीचं हँडल, तर त्याच मापाचं आपण हे दुसरं हँडलसुद्धा कट करून ते अर्धांचं कट झालेलं आहे आपण जो माप घेतलेलं होतं त्याच्यातून. आता आपल्याला काय करायचं आहे, याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. फोल्ड करायचा, फोल्ड केल्यानंतर याचा सेंटर काढून घ्यायचा. सेंटर काढल्यानंतर आपण अर्धा इंचावरती मार्किंग करून घेऊ. अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इकडे. आणि हे हँडल जे आहे ते आपल्याला असे अटॅच करायचे आहेत. हे बघा असे. जर हे जवळ वाटत आहे थोडेसे तर आपण थोडेसे लांबसुद्धा करू शकतो. तर आपण 1-1 इंचावरती मार्किंग करून बघूया. मी 1-1 इंचावरती करते. म्हटलं छोट्या पर्सला इतकं लांब चांगलं नाही, पण ते चांगलं नाही वाटत. 1 इंच इकडे आणि इकडे 2 इंचावरती मार्किंग करा आणि त्याच्यावरती आपण हे हँडल ठेवून बघू. हां, हे परफेक्ट आहे. 1-1 इंचाचं माप परफेक्ट आहे. तुम्ही 1-1 इंचावरती मार्किंग करून मग त्याच्यावरती हँडल ठेवून एक शिलाई किंवा एक टीप लावून घ्यायची आहे. तर दुसऱ्या साईडला देखील आपल्याला तसंच अटॅच करून घ्यायचं आहे हँडल. तर हे जे आपण हँडल अटॅच केलं तिथे मी मार्किंग करून घेते. आपल्याला हे हँडल देखील असंच अटॅच करून घ्यायचं आहे. एक टीप लावून घ्यायची. त्याच्यावरती एक टीप लावून घ्यायची. आपण एक टीप लावून घेतलेली आहे इथे. आता आपल्याला काय करायचं आहे, याला दाबटीप देऊन घ्यायचे. ते हँडल पुढे करायचं आधी, नाही तर तुम्ही हँडल त्या शिलाईमध्ये दाबून टाका. तर इथे आपण दाबटीप देऊन घेऊ. आणि आपण एक नॉनवेन यूज केल्यामुळे त्याचे धागे पुढे निघायची पण काही भीती नसते. हे बघा, याला आपण दाबटीप सुद्धा देऊन घेतलेली आहे. झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ही दुसरी बाजू हे जे हँडल आहे ते आतमध्ये असं ठेवायचं आणि मग याच्यावरती हे जे पीस आहे ते ठेवायचं आणि मग याच्यावरती आपल्याला टीप लावून घ्यायची. बरोबर बघून घ्यायचं मागे पुढे व्यवस्थित आहे का, आणि मग त्याच्यावरती शिलाई लावून घ्यायची. बरोबर व्यवस्थित बघून घेतलंय मी. आपण हे टीप सुद्धा लावून घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या चैनीचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. आणि हे बघा, याला सुद्धा हे जे हँडल आहे ते बाहेर काढून घ्यायचं आणि मध्ये टीप लावून घ्यायची आहे, दाबटीप. दाबटीप जर तुम्ही नाही लावली ना तर ते हे जे आहे हे आपल्या चैनीमध्ये अटकतं आणि चैन लवकर खराब होते. जर तुम्हाला दाबटीप लावायची नसेल तर तुम्ही तिथे पायपिंग करू शकता नॉनवेनच्या कपडाने. दाबटीप दिल्यानंतर फिनिशिंग बघा तुम्ही. आता आपल्याला याच्यामध्ये रनर इन्सर्ट करायचा आहे. हे बघा, अशी ती पर्स होईल. हे बघा, क्यूट दिसेल ना. तर माझा विचार होता की याला एक मस्त लेस लावावी, पण आपल्याकडे सध्या आता लेस अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे आपण लावत नाही आहे. तर हे बघा, मी तुम्हाला रनर दाखवते. हे बघा, हे आहेत पानाच्या आकाराचे रनर आणि हे आहेत चावीच्या आकाराचे रनर. मला दिसतंय का? हे बघा, चावीचा आकार आहे. तर हे 2 रनर आपल्याकडे अवेलेबल आहेत. जर तुम्हाला हवे असतील तर 50 रुपये डझनने हे रनर तुम्हाला मिळतील. आणि साधे जर घेतले ना तर साधे 40 रुपये डझन आहेत. पण साधे एवढे अट्रॅक्टिव्ह नाही दिसत, त्याच्यामुळे मी तर हेच यूज करते. तर तुम्हाला पण हवे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट टाकायचा आहे आता मी जे रनर दाखवलेल्याचा, आणि जे कोणते रनर हवे असतील ते तुम्ही घेऊ शकता. तुम्ही घरीच शिवू शकता. आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे रनर मिळत नसतील मार्केटमध्ये तर तुम्ही नक्कीच यूज करू शकता. हे बघा, मी आता पानाच्या आकाराचं रनर इथे यूज करत आहे.
मी पण खूप शोधले तेव्हा मला हे मिळाले आहेत मार्केटमध्ये. तर मला माहितीच नव्हतं की अशा प्रकारचे पण रनर मिळतात. हे बघा, मी ते चेन अटॅच करून घेतलेली आहे. आता ही जी एक्स्ट्राची चेन आहे ती आपण कट करून घेऊ. कट करून घेतली. आता आपल्याला हिला पलटी करायची आहे. तुम्ही याला आतमध्ये शिलाई लावल्यानंतर पायपिंग सुद्धा करू शकता. हे बघा, हे असं हे ठेवून घ्यायचं आधी आणि याच्यावरती आपण आता साईडला टिप लावून घेऊया. लॉक स्टिच द्यायची आहे आधी. आणि एंडिंगला सुद्धा आपल्याला लॉक स्टिचच द्यायची आहे. स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉक स्टिच द्यायला विसरायचं नाही, नाहीतर ती शिलाई निघेल आणि पर्स फाटेल. या बाजूने सुद्धा तसं करायचं आहे. लॉक स्टिच शिलाई लावायची आहे. इथे चैनीचा भाग थोडा पलटी होऊन जातो. आपण साईडला शिलाई लावलेली आहे, लावलेली आहे, लॉक केला आहे. तर तिथे आता आपल्याला ही पायपिंग लावून घ्यायची. ह्या माझ्याकडे पट्ट्या आहेत, हे साडीच्या कापडाच्या आहेत. तर तुम्ही इथे तुमच्याकडे ज्या कोणत्या अवेलेबल असतील त्या यूज करू शकता. तर वरतून असं थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावरती असे डबल पट्टी ठेवायची फोल्ड करून आणि याच्यावरती आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे. कडेकडेनेच लावायची, कारण अशी शिलाई कडेकडेने लावून घ्यायची आहे. लॉक केल्याने काय होतं ना, आपली पर्स वगैरे जे काही प्रोडक्ट असेल एकदम फिनिशिंगमध्ये दिसतं. तर हे आपण फोल्ड केलेलं होतं खालून आणि वरतून सुद्धा. धागे जे असतात ते आधी कट करून घ्यायचे. हे बघा, हे फोल्ड केलेलं आहे ना आपण वरतून, तिथे आपल्याला असं वरतून हे थोडंसं आतमध्ये दुमडायचं आहे आणि असं फोल्ड करून शिलाई लावून घ्यायची आहे. अशीच पायपिंग मी माझ्या ज्या पिशव्या स्टिच करते, शॉपिंग बॅग वगैरे किंवा डब्याची पिशवी, जी काही तुम्हाला मी पिशव्यांचे व्हिडिओज दाखवते त्याच्यामध्ये मी ही सेम अशाच प्रकारे पायपिंग करते. ही अशी पायपिंग केल्याने ती फिनिशिंगमध्ये दिसते, डबल फोल्ड करून. हे बघा, किती फिनिशिंगमध्ये ही पायपिंग दिसते, तुम्ही बघू शकता. हे बघा, तर सेम पायपिंग आपण पायपिंग करून घेतलेली आहे. किती फिनिशिंगने पायपिंग केली आहे तुम्ही बघू शकता. कुठेच तुम्हाला कमी जास्त असं गोळा झालेलं कापड दिसणार नाही. तर असेच फिनिशिंगने तुमची देखील पर्स मी शिवून देऊ शकते. जर तुम्हाला माझ्याकडून शिवून हवी असेल तर तुम्ही मला ऑर्डर नक्की देऊ शकता. आता आपण हिला पलटी करून घेऊया. अगदी सोपी आणि 5-10 मिनिटात रेडी होणारी ही पर्स आहे. या पर्सला शिवायला काही जास्त मेहनत नाही आहे. तर तुम्ही ही अशा पर्स शिवून सेल करू शकता. हे बघा, हे बघा किती सुंदर पर्स दिसते, तुम्ही बघू शकता. हे बघा, अगदी छान आणि सुंदर अशी ही पर्स आपली रेडी झालेली आहे. तर याचे कोपरे व्यवस्थित बाहेर काढायचे. वरचा कोपरा देखील चैनीचा व्यवस्थित बाहेर काढायचा आहे. हे बघा, अगदी फिनिशिंगमध्ये आपली ही पर्स रेडी झाली. तर याच्यामध्ये मी तुम्हाला आधार कार्ड वगैरे ठेवून दाखवते. हे आधार कार्ड आणलेलं आहे मी. तर हे पर्समध्ये बघा किती व्यवस्थित आपलं हे आधार कार्ड अगदी फेस ओ फेस. हे बघा तुम्ही बघू शकता. आधार कार्ड अगदी व्यवस्थित आपल्या पर्समध्ये बसलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे बघा ATM कार्ड, बँकेचं पासबुक, सगळं काही तुम्ही एकाच पर्समध्ये कॅरी करू शकता. हे बघा किती स्पेस आहे, अजून हे एवढे कागद ठेवल्यावर सुद्धा स्पेस किती आहे याच्यामध्ये भरपूर अजून कागदपत्र तुमचे बसतील. आणि बाहेर न्यायचं असेल तर तुम्ही पैसे वगैरे घेऊन जाऊ शकता याच्यात. आणि अजून बरंच काही तुमचं मेकअपचं सामान वगैरे ते सुद्धा न्यायचं असेल तर तुम्हाला ही पर्स खूप जास्त छान पडेल पण आणि आवडेल पण तुम्हाला. तर हे बघा तुम्ही बघू शकता, कागदपत्र ठेवल्यानंतर किती सुंदर दिसते आपली पर्स. अगदी फिनिशिंगमध्ये दिसते आहे, तुम्ही व्यवस्थित बघा. हे बघा डिझाईन वगैरे खूप छान दिसते आहे. तर अशी पर्स तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला नक्कीच ऑर्डर देऊ शकता मैत्रिणींनो. खूप छान आणि सुंदर ही पर्स झालेली आहे आपली. आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. त्याच्यासोबत हे पाण्याच्या आकाराचा आपण रनर त्याला दिलेला आहे, त्याच्यामुळे अजूनच खूप सुंदर लुक त्याला आलेला आहे. त्याच्यानंतर हे हँडल क्यूट छोटे हँडल्स दिलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला रनर किंवा चेन जरी हवी असली तरी 10 रुपये मीटरप्रमाणे तुम्हाला ही ब्लॅक कलरची चेन मिळून जाईल. त्याच्यानंतर हे रनर तुम्हाला 50 रुपये डझनने मिळतील. आणि कॅनव्हास पेपर नाही, नॉनवेज जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला 50 रुपये मीटरप्रमाणे मिळून जाईल. आणि एका मीटरमध्ये खूप मोठा जास्त जे नॉनवेज आहे ते येतं. तर तुम्ही नक्कीच मला ऑर्डर देऊ शकता. तर आपली ह्याची पर्स तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या माझ्या मैत्रिणींना जय श्रीराम.